नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी मंदार श्रीपाद भट पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी MERCने घेतलेल्या पब्लिक हिअरिंगमध्ये मी जो मुद्दा उपस्थित केला होता, त्या व्हिडिओला आज महाराष्ट्रभरात 6 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय पसरत आहे. MSCDCL ही कंपनी 2016 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून व्हीलिंग चार्जेस वसूल करीत आहे. हे अवैधरित्या चालू आहे. महाराष्ट्र सोडल्यास महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं वीज वहन आकार घेतला जात नाही. हाच मुद्दा मी MERC समोर मांडला होता आणि गेली 4 ते 5 वर्ष राज्य सरकारशी पण ह्या विषयावर मी भांडत आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना आता हा विषय कळलेला आहे. कालच 10 मार्च रोजी माननीय श्री सतेज पाटील यांनी सुद्धा हा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. आमचा हेतू एवढाच होता की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, तो सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा, पॉलिटिशियन्स पर्यंत पोहोचावा. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की श्री सतेज पाटील यांनी हा विषय विधान परिषदेमध्ये उपस्थित करून सगळ्या मंत्रिमंडळाला याची कल्पना दिलेली आहे की हे चुकीचं चाललेलं आहे आणि हे कुठे ना कुठेतरी थांबायला हवं. आता आशा हीच करतो की हा विषय मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे, तेव्हा MERCने आणि राज्य सरकारने या विषयाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर घरगुती ग्राहकांच्या बिलातनं वीज वहन आकार रद्द करून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा. याचबरोबर आपण अजून सुद्धा एक मुद्दा प्रकर्षाने सध्या बघत आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रभर जागोजागी स्मार्ट मीटर लावले जात आहेत. कुठल्याही कन्झ्युमरची कन्सेंट न घेता जोर जबरदस्तीने MSCDCLचे कर्मचारी, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी येऊन मीटर बदलण्याचे काम चालू आहे. स्मार्ट मीटर लावल्यामुळे लोकांची बिलं अमाप येत आहेत आणि याचे दुष्परिणाम आपण बघतच आहोत. कन्झ्युमरच्या मनामध्ये याच्याबद्दल नक्कीच स्वागत नाही आहे. प्रत्येक जण स्मार्ट मीटरचा विरोध करत आहे. अशा परिस्थितीमध्ये कन्झ्युमर्सला धमकवलं जातंय. काही ठिकाणी तर आम्ही हे पण बघितलेलं आहे की पोलिसांच्या नावाच्या धमक्या देऊन सुद्धा कन्झ्युमर्सचे मीटर, जे चांगले मीटर व्यवस्थित आहेत, ते मीटर बदलले जात आहेत आणि त्यांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर जोडण्यात येत आहेत. MSCDCL या कंपनीने काही प्रायव्हेट कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे काम दिलेले आहे. तेव्हा प्रत्यक्षात फील्डवर MSCDCLचे कर्मचारी न फिरता या कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्यांचे माणसं फिरतात आणि जोर जबरदस्तीने मीटर लावत आहेत. तेव्हा माझी ऊर्जा मंत्र्यांना ही विनंती आहे की कन्झ्युमर ऑलरेडी त्रासलेला आहे, त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा. स्मार्ट मीटरची सक्ती ही कायद्यात कुठेही लिहिलेली नाहीये. गव्हर्नमेंटच्या RDSS स्कीमचं नाव सांगून त्याच्याखाली स्मार्ट मीटर लावणं हे बंधनकारक आहे, असं MSCDCLचे कर्मचारी सांगतात. हे सगळं खोटं आहे. स्मार्ट मीटर लावणं हे कधीही बंधनकारक नाहीये. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि ऊर्जा मंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून कन्झ्युमरला दिलासा द्यावा, हीच आमची विनंती. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.